मस्तपैकी आम्ही इकडच्याच रेस्टॉरंटमध्ये आता आणि लेट्स एकदम आज तर आमचा एकदम असा ट्रायल फूड आहे. म्हणजे युजली वी डोंट प्रेफर दिस फूड बट लेट्स सी कसं, कारण की इकडे असं तर खात नाही. इट्स वन्स इन अ वाईल बिकॉज इकडे आता म्हणजे आला कार्ड मेन्यू सर्व नाही करते. इट्स न्यू इयर्स मेन्यू ओनली. लेट्स सी कसा होता. बाहेर तर पाऊसच पडतोय. पाऊस नाही म्हणजे थोडं ओलं ओलंच आहे बट लेट्स सी. इट्स ओव्हरऑल नाईस. ब्रेक करते ना नाईफ आणि फोक. कसं आहे? Very nice. बापरे, आम्ही आलो होतो तेव्हा एवढा उजेड होता. मी जेवणाला एवढा वेळ लागला कारण की म्हणजे येतच नव्हतं जेवण लवकर. टाईम गेला आणि जेवता आणि जसं माझी नजर बाहेर गेली बघते इकडे एवढा अंधार. जसे आज हे म्हणजे 1 जानेवारी आहे, काहीच ओपन नाही इकडे. तरी म्हटलं थोडंफार एक्सप्लोअर करू. बट मागे एकतरी चर्च टाईप की काय माहिती नाही बट फार सुंदर इकडचं एकदम. दिस प्लेस इज ऑल अबाउट आर्किटेक्चरल सगळं एकदम म्हणजे जाम थंडी आहे. तर आम्ही ना इकडे आलो आहे आणि ह्याचं नाव काय मला माहिती नाही. काय हे शॉपिंग सेंटर आहे काय? न्यू आर्क स्ट्रीट, साऊथगेट शॉपिंग सेंटर. अच्छा, साऊथगेट शॉपिंग सेंटर. आणि इकडे एवढं दिसतं असं चांगलं बट सगळे शॉप्स बंद आहेत कारण की ऑलमोस्ट 5:30 झालेत आता. मग अच्छा नाही 1 जानेवारी म्हणून ते बंद आहेत आणि लवकर पण बंद होतात की काय माहिती. जारा दिसतं इकडे, जाम चांगलं कलेक्शन आहे इकडे. उद्या लवकर उठूया आणि बघूया मग. व्हेरी नाईस दिस फील्स एकदम. H&M हे आणि एकदम इकडे तर असं ॲक्च्युली वाटणार क्रिसमस आहे. जारा तर ना आता आम्ही म्हणजे ज्या स्पॉटवर आहोत ना, हा ॲक्च्युली ब्रिज आहे, काय बोलतात मला नाव नाही माहिती. आणि इकडे ना हे असं आर्किटेक्चरल केलं आहे ना की पाणी असं त्या साईडने येतं आणि इकडे असं स्लोप आहे आणि स्टेअर्स आहे आणि ते पूर्ण असं V का U शेपमध्ये ते पाणी दिसतं. मी थोडंसं दाखवते पण एक्झॅक्ट ना उद्या दिसेल क्लिअरली. पण आता जितकं दाखवतं ना जितकं दिसतं तितकं दाखवते बिकॉज इट साऊंड्स व्हेरी नाईस. असं एक धबधब्याचा आवाज येत असेल मागे. हे जे सर्कल्स आहेत त्याच्या मागे पण वॉटर आहे म्हणजे इट्स ऑल ओपन स्पेस आणि तिकडून पण पाणी येतं. हा एक ब्रिज आहे ॲक्च्युली, हा पूर्ण ब्रिज आहे असं.
अंगावर पाय पण टाकतो तू. गप्पा बस. तर जस्ट उठलोय आम्ही आत्ताच झोपेतून आणि गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आता चाललोय ब्रेकफास्टला आणि आय होप आज तरी वेदर एकदम चांगलं दिसतंय. येते मी आणि इकडे मस्त ऊन पण पडलंय. वेदर आज चांगलं आहे ना. नाईस आणि थंडी पण तेवढीच आहे. फायनली निघालोय आम्ही आणि आता चाललो आम्ही रोमन बाथमध्ये, म्हणजे जे ॲक्च्युली बघण्यासारखं आहे. आणि वेदर तर एकदम छान छान दिसतंय. बघू चेकआउट करायचं आहे. मी चेक इनच बोलणार होती. चेकआउट करायचं आहे अँड देन डिरेक्टली हेडिंग टुवर्ड्स दॅट. हा गेला पण पुढे. वा काय ऊन पडलं यार एकदम. असं एवढ्या दिवसानंतर फर्स्ट टाईम मी असं ऊन बघते. म्हणजे एकदम एवढं ब्राईट. दो इट्स कोल्ड बट इट्स व्हेरी नाईस. It's all very different here, huh? Fudge factory इकडे. Fudge factory. सोडिया इकडे तर ठीक आहे. हा का नाही. तर हे आहे वन ऑफ दी हॉट स्प्रिंग वॉटर बाथमधलंच इकडचं. आणि हा स्ट्रक्चर आहे जो बिल्ड केला आहे 1st सेंचुरी AD मध्ये. इकडे अशी इन्फॉर्मेशन दिली जात होती की इकडचे जे हॉट स्प्रिंग वॉटर आहे ते म्हणजे इकडे बाथमध्ये सप्लाय केले जायचे. इकडे जसं पाहू शकता त्या ब्लू लाईन्स आहे आणि इकडे ते सप्लायच्या लाईन्स पण दिल्या आहेत. आणि हा स्ट्रक्चर आहे पूर्ण बाथचा, की म्हणजे ह्याचं पूर्ण स्ट्रक्चर कसं होतं जेव्हा हे बिल्ड केलं होतं. हे पूर्ण असं होतं. आणि इकडे खूप छोटे छोटे डिटेल्स दिले आहेत की जसं इकडे लेफ्ट हँड साईडला आहे इकडे हे सोना होतं जिकडे लोक स्टीम घ्यायचे. मग इकडे हे ज्या दिसते ते टेम्पल आहेत. असे वेगवेगळे म्हणजे ठिकाण होते इकडे. बट स्ट्रक्चर काय आता असं सेम नाही आहे. बट हे एक असंच इंटिरियर बनवलं आहे या लोकांनी. आणि इथे ना त्या सेंचुरीमध्ये इकडे एक टेम्पल होतं आणि त्यांची एक गॉडेस होती. तिचं नाव होतं सुलिस मिनर्वा. आणि हे म्हणजे हे स्ट्रक्चर आहे त्या टेम्पलचं त्यावेळी फाइंड आउट केलेलं. बट बोलतात ना म्हणजे जास्त काही पीसेस नव्हते तर हे लोकांनी एवढंच ठेवलं होतं. आणि हे सगळं अंडरग्राऊंड आहे की त्यावेळी हे कसं दिसायचं. इकडे स्क्रीनमध्ये पाहू शकतात हे टेम्पलच्या बाहेरचंच आहे पूर्ण. जिकडे आपण उभा आहोत आता तेच आहे सगळं. बट अनफॉर्च्युनेटली इकडे त्या गोष्टी नाही आहेत तर ते स्क्रीनमध्ये दाखवत आहेत आता हे सगळं. आणि हे आहे हेड ऑफ सुलिस मिनर्वा जी ह्यांची गॉडेस होती. तिचं फक्त स्टॅच्यूमधलं फक्त हे हेड हा पार्ट राहिला आहे जो या लोकांनी इकडे असा ठेवला होता. आणि आता आम्ही आलो होतो
ह्या ठिकाणी आणि हे ते लोकेशन आहे जिकडे ते ॲक्च्युअल हॉट स्प्रिंग वॉटर म्हणजे जिथून येतं. आणि बापरे इकडे इतकं वेगळं वाटत होतं ना, म्हणजे इतकं वॉर्म आणि इतकं हे ॲक्च्युली हॉट आहे ना वॉटर. पूर्ण हा सप्लाय इथून येतो आणि हा सगळीकडे इकडे डिस्ट्रीब्यूट केला जातो. म्हणजे जेवढेही हॉट स्प्रिंग्स आहेत तिकडे डिस्ट्रीब्यूट होतं यामधून. सॅक्रेड बाथ जे स्पेशली बिल्ड केलेलं ना काही लोकांसाठी. खाली वॉल्केनो असेल काय? बुडबुडी येते पाण्याला. आणि इथे हे हॉट स्प्रिंग नॅचरल मिनरल वॉटर होतं फॉर एव्हरीवन टू ड्रिंक. आणि आम्ही हे ट्राय करत होतो एकदम. मला दे. आता बर्फ जमलाय का त्याला वरती सॉल्ट का बघतो सर टेस्ट कर फक्त. आणि आम्ही जसं बाहेर आलो तर पाहिलं इकडे कॅरोसेल आहे. तर आम्हाला म्हटलं आपण पण बसूया यामध्ये. बंद झालं बरं बंद झालं. तर निघालो आम्ही हॉटेलमधून. म्हणजे सकाळीच निघालो होतो आणि पोचलो आता स्टेशनला. ते विचारलं थोडं लवकरच ट्रेन पकडायची कारण की आता जास्त तर काय नाही आहे फिरण्यासारखं. बापरे एवढा घाईघाईने निघालो आणि सीट पण भेटली आहे फायनली पोचायला आणि चाललो घरी. बाय बाय बाय. तर अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केला आमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस. अँड आय होप आम्ही जितकं रोमन बाथ एन्जॉय केलं तुम्हीही केलं असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.